हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता सुंठविषयी माहिती जाणून घेऊया. एक, आले उन्हात वाळवून त्यापासून सुंठ बनते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. दोन, सुंठेमुळे यकृतातील पित्ताचा अधिक स्राव होतो. सुंठेत उदरवात हारक गुण असल्याने जुलाबाच्या औषधाबरोबर ती मिसळतात. सुंठ पचन संस्थेसाठी अत्यंत उपयोगी आहे. वृद्धावस्थेत पचनक्रिया साधारणतः मंद बनते. पोटात वायू निर्माण होतो. कफ प्रकोप होतो. हृदयात धडधडते. हातपाय दुखतात. अशा स्थितीत सुंठेचे चूर्ण अथवा दुधात सुंठ टाकून घेणे फायदेशीर असते. कफ आणि वायूच्या सर्व विकारांत तसेच हृदयविकार असलेल्या रोग्यांसाठी सुंठ उपयुक्त असते. 3, बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये म्हणून तिला खास खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठी पाक अत्यंत गुणकारी असे उत्तम औषध आहे. 4, सुंठ रुची उत्पन्न करते. आमवाताचा नाश करते. ती पाचक, तिखट, हलकी, स्निग्ध व उष्ण आहे. ती पाकाने मधुर, कफ, वायू व मलबंध दूर करणारी, वीर्यवर्धक व स्वर उत्तम करणारी आहे. ती उलटी, श्वास, शूळ, खोकला, हृदयरोग, श्लीपत, हत्तीरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे व पोटात वायू धरणे या विकारांवर अत्यंत गुणकारी असते. 5, सुंठ टाकून उकळलेले पाणी प्यायल्याने किंवा पिण्याच्या पाण्यात सबंध सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळपर्यंत प्यायल्याने जुनी सर्दी बरी होते. 6, सुंठेचा काढा करून प्यायल्याने शरीराचा वर्ण सुधारतो. मन प्रसन्न राहते व शरीर सुदृढ बनते. 7, ताकाच्या वरच्या पाण्यात सुंठ उगाळून 21 दिवस असे पाणी प्यायल्याने जीर्णज्वर नाहीसा होतो. 8, सुंठ व गूळ गरम पाण्यात कालवून त्याचे थेंब नाकात घातल्याने उचकी थांबते. सुंठ आणि खाल्ल्याने कावीळ बरी होते. 9, अर्धा तोळा सुंठेचे चूर्ण गाय किंवा बकरीच्या दुधाबरोबर घेतल्याने वेदना होऊन मूत्रावाटे रक्त पडत असेल तर तो रक्तस्राव व वेदना दोन्ही बंद होतात. 10, सुंठ, सोडा व हिंग गरम पाण्याबरोबर घेतल्याने सर्व प्रकारचा शूळ बरा होतो. 11, सुंठीपासून बनवला जाणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे सुंठ पाक. बाळंतिणीस कोणताही विकार होऊ नये म्हणून तिला हा पदार्थ खायला दिला जातो. अशा स्त्रियांसाठी सुंठ पाक अत्यंत गुणकारी असे औषध आहे. हा सुंठ पाक स्त्रियांसाठी अत्यंत उत्तम असून स्त्रीचे वंध्यत्वही दूर करण्याची ताकद त्या पाकात आहे. 12, भूक वाढवून अन्नाचं पचन चांगले करणे, आमवाताचा नाश करणे, उलटी, श्वासाचे रोग, खोकला, हृदयरोग, सूज, मूळव्याध, पोट फुगणे, गॅसेसचा त्रास होणे या विकारांवर सुंठ अत्यंत गुणकारी असते. 13, सुंठेच्या चूर्णात गूळ आणि थोडे तूप टाकून त्याचे 3 ते 4 तोळ्यांएवढे लहान लाडू बनवावेत. ते लाडू रोज सकाळी खाल्ल्याने अपचन तसेच गॅसेसचा त्रास दूर होतो. पावसाळ्यात होणाऱ्या सर्दीवरही हे लाडू गुणकारी आहेत. पावसात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा सतत पाण्यात
काम करणाऱ्या मजुरांसाठी सुंठीचे लाडू अत्यंत उपयुक्त आणि फायदेशीर औषध आहे. यामुळे शरीरातली स्फूर्ती आणि शक्ती टिकून राहते. 14. जुन्या सर्दीवरही सुंठेचे पाणी गुणकारी आहे. पिण्याच्या पाण्यात सुंठ घालून ते पाणी दीर्घकाळापर्यंत प्यावे लागते. त्याने जुनी सर्दी बरी होते. या उपायात सुंठेचा तुकडा मात्र रोज बदलावा लागतो. 15. कावीळ या आजारातही सुंठेचा उपयोग होतो, मात्र ती गुळाबरोबर खावी लागते. 16. ताकात सुंठेचे चूर्ण घालून प्याल्याने मूळव्याधीच्या वेदना कमी होतात. 17. सुंठ आणि वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने कृमी नष्ट होतात. 18. आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखरेचे चूर्ण करून ते वरचेवर प्यावे. 19. गोमूत्र व गरम पाण्याबरोबर रोज सुंठ घेतल्याने हत्ती रोग बरा होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.